परवा घडलेले की विधानसभेमध्ये कायदा आला. कायदा असा आहे तो की एखाद्या संस्थेचा चेअरमन जर झाला, सोसायटी असेल, पतसंस्था असेल, बँक असेल, कारखाना असेल, त्याचा चेअरमन झाला की पहिले 6 महिने त्याच्यावर त्या ठिकाणी अविश्वास ठराव आणता येत नाही. ही कायद्याची तरतूद 61 सहकार कायद्याची. बदल काय केला की 2 वर्ष त्याच्यावर ठराव आणता येणार नाही. विधानसभेचं कामकाज सोडून तर साधारण पद्धत अशी आहे की बिल सादर केलं जातं एका दिवशी. समजा 10 बिल सादर केलं की अशा प्रकारचा सहकार कायदा बदल करायचा असं करायचं. तर त्यानंतर 2 किंवा 3 दिवसानं किंवा पुढच्या अधिवेशनामध्ये किंवा 15 दिवसानं ते बिल चर्चेमध्ये त्या ठिकाणी विधानसभेत येतं. पण हे बिल म्हणजे कायदा हे मांडलं आणि मी आवश्यक मला एकदम कळलं की सहकार काय मी सहज नजर फिरवली. मी अध्यक्ष महोदयांना त्या ठिकाणी बोलायची परवानगी मागितली. बिलावर मला अडवता येत नाही, मी बोलायला बसलो त्या ठिकाणी. यांनी सांगितलं की ही पद्धत चुकीची आहे की 2 वर्ष माझ्यावर का ठरवला नसतील तर मी बेभान वागणार ना. आणि कशासाठी चाललंय. आम्ही 2-3 आमदार बोललो आणि पुन्हा अमरावतीचे आमदार बाळासाहेब आंतरे बोलले की एका आमदारासाठी तुम्ही अंदाज बरोबर नाही. मग मला लक्षात काय आलं की बच्चू कडू जे आपले आहेत ते अपंगासाठी काम करतात, त्यांचं काम चांगलं आहे, त्यांचा त्या शिंदे सरकारला पाठवले आणि मग ते अमरावती जिल्हा बँकेचे ते अध्यक्ष झाले. काँग्रेसचे काही लोकांना बोलून त्यांनी घेतला, अध्यक्ष झाले. काँग्रेसच्या लोकांच्या लक्षामध्ये चूक आली की आपली चूक झाली, आपण तिकडे गेलेलो आहे, बँक त्या ठिकाणी वाचण्यासाठी आपल्याला परत आलं पाहिजे. त्यांनी काय चालू केलं की बैठकीला यायचं नाही, कोरम अभावी त्या ठिकाणी मिटिंगच होत नाही. त्याने असं सुरू केलं की त्यांच्यावर अविश्वास ठराव आणायचा आणि अविश्वास ठराव आणायचा, त्याला घालवायचा. मग बच्चू कडूंचे आहे की मला कायद्याची तरतूद करून द्या, मला 2 वर्ष मला इथं अभय द्या, तर मी तुमच्यावर नाही. पण ते बिल आलं विधानसभेमध्ये बहुमत 5वी बहुमत आहे. हे बहुमत 5वी म्हणजे असे की त्यांना जे वाटलं ते त्या ठिकाणी करतात. आता तुम्ही कल्पना करा की एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून काही आमदार मोदी त्या ठिकाणी गेले, गद्दार गेले, सरकार स्थिर झालं ना, तरी सुद्धा अजित पवारांची काय गरज असते. तर माहिती म्हणल्या त्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाला अजूनही शाश्वती नाही किंवा खात्री नाही की आपण त्या ठिकाणी स्पष्ट बहुमत देशामध्ये घेऊ. आणि मग त्यासाठी म्हणून ह्या सगळ्या लोकांना बरोबर चालले. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.